या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर ते विजापूर महामार्गावर नांदणी टोल नाक्याजवळील हॉटेल शरण बसवेश्वरच्या पुढे बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगल्याच्या गंभीर आरोपाखाली मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद वय 46 राहणार जवाहर नगर शेळगी सोलापूर याच्या विरुद्ध 19 नोव्हेंबर 2025 रोजी शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 आणि 25 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता। गुन्ह्याची हकीकत अशी, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विजापूर महामार्गावर हॉटेल शरण बसवेश्वर जवळ आरोपी हुसेन बाशा सय्यद हा देशी बनावटीचे पिस्टल आणि राऊंड सोबत बाळगून उभा असल्याची खात्री झाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता पकडले। पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या उजव्या बाजूच्या कमरेला काळ्या रंगाचे धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व पॅन्टच्या चोर खिशात 2 जिवंत काडतुसे मिळून आली। आरोपीने सदर शस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। सदर शस्त्र आणि मोटरसायकल क्रमांक MH13V1758 असा एकूण 35,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तदनंतर आरोपी हुसेन बाशा सय्यद तर्फे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात रिमांड मध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पुढील पुराव्यांवर आरोपी कोणताही परिणाम करणार नाही, तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल, तसेच दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल म्हणून जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP शिलवंत यांनी 25 नोव्हेंबर रोजी आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद यास सशर्त जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट मोईम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट अजय वाघमारे, ॲडव्होकेट तवेता वाघ यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।